Good morning, students. Today we will see types of nouns on page number 16. Last year you have seen the definition of noun. Today we will take detailed information and kinds of nouns. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या वर्षी नाउन म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत. नाउनची डेफिनेशन व्याख्याही आपण शिकलेलो आहोत. या ठिकाणी पान नंबर 16 वरती टाइप्स ऑफ नाउन्स दिलेले आहेत, तर ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. लँग्वेज स्टडी टाइप्स ऑफ नाउन्स पेज नंबर 16 पान नंबर 16 वरती आहे हे. We have seen earlier that a noun is a word that is used to name a person, an animal, a place, a thing, an idea, etc. Last year means earlier. You have seen the definition of noun. Noun means a name given to a person, an animal, a place, a thing, an idea, that is called noun. पाठीमागच्या वर्षी नाउन म्हणजे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला, ठिकाणाला किंवा एखाद्या आपल्या मनामध्ये निर्माण झालेली कल्पना यांना दिलेलं नाव म्हणजेच नाउन. या ठिकाणी आता आपल्याला नाउनचे टाइप्स दिलेले आहेत. The names given to a particular persons, animals, places, etc. are known as proper nouns and the rest are common nouns. Here we will see two kinds of nouns, proper noun and common noun. Proper noun means the names given to a particular persons, animals, places are called proper nouns. एखाद्या व्यक्तीला, प्राण्यांना किंवा ठिकाणांना दिलेलं नाव की ज्याची सुरुवात आपण कॅपिटलने करतो त्याला प्रॉपर नाउन असं म्हणतात. अँड द रेस्ट आर कॉमन नाउन्स. आणि उरलेली जी नाउन्स आहेत त्याला कॉमन नाउन्स असं म्हणतात, की जे नाउन बऱ्याचशा गोष्टींसाठी, बऱ्याचशा व्यक्तींसाठी, ठिकाणांसाठी, प्राण्यांसाठी ते कॉमन असतं. या ठिकाणी ग्राफ दिलेलं आहे तुम्हाला. नाउन्स फर्स्ट कॉमन नाउन्स अँड सेकंड प्रॉपर नाउन्स. या ठिकाणी नाउन्सचे दोन प्रकार दिलेत, कॉमन नाउन्स आणि प्रॉपर नाउन्स. कॉमन नाउन्समध्ये गर्ल, बॉय, सिटी, माउंटेन, टेबल, रिव्हर, बुक, बिल्डिंग, रुलर, टेबल, एक्सेट्रा. दीज आर कॉमन नाउन्स. नेक्स्ट प्रॉपर नाउन्स. पुढे प्रॉपर नाउन्स दिलेले आहेत. अकुल्का, मलाशा, संगीता, आनंद, लंडन, मुंबई, सह्याद्री, नर्मदा, एक्सेट्रा आर प्रॉपर नाउन्स. नाउ सी, ऑल द प्रॉपर नाउन्स आर बिगिन विथ कॅपिटल्स. सगळे प्रॉपर नाउन्स हे कॅपिटलने सुरू झालेले आहेत. तर कॉमन नाउनमध्ये आता या ठिकाणी कॉमन नाउनमध्ये सुरुवातीला जे नाउन दिलेले ते गर्ल. इट इज कॉमन फॉर ऑल द गर्ल्स. ते सर्व गर्ल्ससाठी कॉमन आहे. पुढे अकुल्का, मलाशा आणि संगीता. ऑल थ्री नेम्स आर ऑफ गर्ल्स. सो अकुल्का, मलाशा अँड संगीता आर प्रॉपर नाउन्स, बट गर्ल इज कॉमन फॉर ऑल दीज गर्ल्स. गर्ल हे जे नाउन आहे ते मात्र कॉमन नाउन आहे आणि ते सगळ्या ज्या मुली आहेत त्या मुलींसाठी, गर्ल्ससाठी कॉमन आहे.
नंतर बॉय. हिअर आनंद. आनंद इज अ प्रॉपर नाउन बट बॉय इज अ कॉमन नाउन. आनंद, दीपक, Ganesh, Mahesh. We can tell many names of the boys. So all the boys, the noun boy is common for all the boys. एक ग्राफ मी चार्ट तयार केलेला आहे. तो चार्टमध्ये आपण पुढे पाहूया. पहा या ठिकाणी कॉमन नाउन्स आणि प्रॉपर नाउन्स. कॉमन नाउन कोणता आहे सुरुवातीला? तर गर्ल. कॉमन कारण ते सर्व गर्ल्ससाठी कसं आहे? कॉमन आहे. पहा आणि प्रॉपर नाउन्समध्ये अकुल्का, मलाशा, गीता, सीता, संगीता, स्वाती. ऑल these are proper nouns but girl is a common noun and common noun girl is common for all the girls. सेकंड बॉय. दुसरं नाऊन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे बॉय. बॉय इज अ कॉमन नाऊन सो इट इज कॉमन फॉर ऑल द नेम्स ऑफ बॉईज. सर्व मुलांच्या नावासाठी काय आहे? ते कॉमन आहे. मग प्रॉपर नाउन्स कोणते आहेत या ठिकाणी? राम, श्याम, दीपक, गणेश, महेश, रमेश. ऑल द नेम्स ऑफ बॉईज आर प्रॉपर नाउन्स अँड बॉय इज कॉमन नाउन. सिटी पहा पुढचा. पुणे, मुंबई, दिल्ली, लंडन, सातारा, सुरत. ऑल these cities are proper nouns but common noun city is common for all the cities. म्हणजे सिटी हे जे नाऊन आहे ते सर्व सिटीजसाठी कॉमन आहे. पहा नेक्स्ट माउंटेन. पुढचं जे कॉमन नाऊन आहे ते माउंटेन. वी कॅन टेल हिअर प्रॉपर नाउन्स अँड द नेम्स ऑफ माउंटेन्स. माउंटेन्सची नावं आपण या ठिकाणी सांगू शकतो. हिमालय, माउंट एव्हरेस्ट, सह्याद्री, माउंट ऑफ किलीमन. वी कॅन टेल मेनी नेम्स ऑफ माउंटेन्स बट पर्टिक्युलर नेम्स given to mountain are proper nouns and the word mountain is common noun and it is common for all the proper nouns of mountains. Next, river. गंगा, भीमा, शिवगंगा, गुंजवणी, चंद्रभागा, यमुना, गोदावरी, नर्मदा. All these are the names of rivers and all these are proper nouns but the word river is common for all the rivers. Next one is fruit. Fruit is a common noun but mango, banana, apple, orange, watermelon, guha, all these are proper names of fruits, so all these are proper nouns. So the word fruit is common for all the fruits, all the names of the fruits. Next, animal. The word animal is a common noun and it is common for all the animals. So we can tell here proper nouns such as cow, dog, goat, ox, cat, tiger, lion, elephant. So all these are proper nouns and the word animal is common for all these proper nouns. So I think that you may have understood the difference between common nouns and proper nouns. मला असं वाटतं की तुम्हाला या ठिकाणी कॉमन नाउन्स आणि प्रॉपर नाउन्स यामधला डिफरन्स समजला असेल, फरक समजला असेल. या जो ग्राफ तुम्हाला या ठिकाणी दिलेला होता बघ, कॉमन नाउन्स आणि प्रॉपर नाउन्स, त्याच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत. पहा, राईट ॲट लिस्ट 5 कॉमन नाउन्स अँड 5 प्रॉपर नाउन्स ईच. नोट दॅट प्रॉपर नाउन्स ऑलवेज बिगिन with a capital letter. So here you have to write 5 common nouns and 5 proper nouns each
मीन्स when you write 5 common nouns, you have to write 5 proper nouns of each common noun. म्हणजे तुम्हाला 5 कॉमन नाउन्स लिहायचे आहेत आणि प्रत्येक कॉमन नाउनला 5 प्रॉपर नाउन्स त्या ठिकाणी लिहायचे. आता आपण तो चार्ट पाहिलेला आहे पहा, त्या चार्टमधून तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. एक गोष्ट महत्त्वाची आहे पहा, नोट दॅट प्रॉपर नाउन्स ऑलवेज बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. प्रॉपर नाउन हे नेहमी कॅपिटलने सुरू होतं. त्यानंतर पहा, व्हेन यू चूज अ नेम फॉर युअर पेट डॉग और कॅट, यू आर गिविंग अ प्रॉपर नाउन टू अ कॉमन नाउन. सपोज you write common noun dog, so you have to tell the names of dogs, means you have to give proper noun to a common noun. समजा तुम्ही डॉग हा शब्द निवडला, तर डॉग हे कॉमन नाउन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 5 प्रॉपर नाउन्स त्या ठिकाणी निवडावे लागतील की मोती, टॉमी अशा प्रकारचे तुम्हाला. किंवा कॅट जरी तुम्ही निवडलं तरी त्या ठिकाणी कॅटलासुद्धा, कॅट हे कॉमन नाउन आहे, त्यालासुद्धा प्रॉपर नाउन्स तुम्हाला त्या ठिकाणी एक लिहावे लागतील. हे एक उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चूज एनी 5 सुटेबल कॉमन नाउन्स अँड इन्व्हेंट इंटरेस्टिंग नेम्स फॉर देम. चूज एनी 5 सुटेबल कॉमन नाउन्स. तुम्हाला योग्य वाटतील असे 5 सुटेबल कॉमन नाउन्स, योग्य असे 5 कॉमन नाउन्स निवडा. अँड इन्व्हेंट इंटरेस्टिंग नेम्स फॉर देम. आणि त्यासाठी इंटरेस्टिंग नेम्स इन्व्हेंट करा. मनोरंजक अशी नावं त्या ठिकाणी शोधून काढा, लिहा, पण ते स्वतः शोधून लिहा, स्वतः त्या ठिकाणी तयार करा असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. पहा एक्झाम्पल्स म्हणून या ठिकाणी दिलेले, अ रिव्हर. River is a common noun. So you can here example is given, river speedy. River speedy. It is invented name and interesting. म्हणजे मनोरंजक असं स्वतः शोधून लिहिलेलं नाव या ठिकाणी आहे. म्हणून स्वतः रिव्हर म्हटलं की स्वतः 5 रिव्हरची नावं स्वतःच्या कल्पनाशक्तीने, विथ युअर ओन इमॅजिनेशन यू हॅव टू राईट. तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीने त्या ठिकाणी तयार करून तुम्ही लिहायची. अ मॅगझीन फॉर चिल्ड्रन. सपोज कॉमन नाउन इज मॅगझीन, सो यू कॅन राईट, और हिअर इज गिवन मित्र, फ्रेंड. द नेम ऑफ द मॅगझीन इज मित्र फ्रेंड. सो यू कॅन फाइंड आउट 5 नेम्स अकॉर्डिंग टू दॅट कॉमन नाउन. त्या कॉमन नाउननुसार 5 नावं तुम्ही इन्व्हेंट करून इंटरेस्टिंग असे शोधून मनोरंजक अशी नावं त्या ठिकाणी लिहू शकता. नेक्स्ट वन इज अ बिल्डिंग. सो यू कॅन, हिअर इज एक्झाम्पल, एक टॉवर्स. सो यू कॅन राईट युअर ओन एक्झाम्पल्स ऑफ सच अ कॉमन नाउन्स. आणि मग अशा प्रकारे स्वतः 5 कॉमन नाउन्स निवडून 5 उदाहरणं प्रत्येकासाठी स्वतः मनोरंजक अशी तयार करायची आहेत, लिहायची आहेत. अशा प्रकारे आपण कॉमन नाउन्स आणि प्रॉपर नाउन्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. ओके.